नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे. स्वागत आहे तुमचं कृषी जागरणमध्ये. तर आपण या अवॉर्ड सोहळ्यामध्ये आलेलो आहोत, जिथे आपण अनेक शेतकऱ्यांसोबत संवाद साधतोय. मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023 स्पॉन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा पुरस्कार सोहळा देशभरातील विविध शेतकऱ्यांना दिला जातोय आणि त्यामधील काही महाराष्ट्रातले शेतकरी आपल्यासोबत जोडले आहे. अनेक जणांच्या मुलाखती आपण पाहिल्या आहेत, परंतु आता आपल्यासोबत एक वेगळे शेतकरी जोडलेले आहेत, जे मुंबईत राहून नोकरी करत आपल्या सुट्ट्यांच्या दिवसामध्ये वीकेंडच्या दिवसांमध्ये 2 दिवस जाऊन फक्त शेती करून आज एक यशस्वी उत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जात आहे. जाणून घेऊया एकंदरीत हा दोन्ही प्रवास ते कशा पद्धतीने मॅनेज करतात. तर सर्वप्रथम सर, तुम्हाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना तुमच्या बाबतीत सांगा. थँक्यू. ॲक्च्युली कृषी जागरणने जे हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे की देशभरातले जे सक्सेसफुल फार्मर्स आहेत त्यांचे एफर्ट रेकग्नाईज करून त्यांना सन्मानित करायचं, तर त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट ॲग्रिकल्चर फ्रॉम स्टार्ट अँड सिन्स जॉब करत असल्यामुळे मला फुल टाईम लक्ष देता येत नाही, पण तरी पण वीकेंडला जाऊन जेवढं शक्य होईल तेवढं लक्ष देऊन एक मॉडर्न इंटेन्सिव्ह फार्मिंग करण्याचा पूर्ण माझा प्रयत्न राहतो आणि मे बी तेच करून सध्या आय थिंक व्यवस्थित बऱ्यापैकी आय थिंक आय हॅव डन. निश्चितच सर, तुम्ही इतकं छान पद्धतीने सांगितलं आहे की तुम्ही दर शनिवार रविवार जाऊन ही शेती करता. तर सर, हा जॉब नंतर तुम्हाला थकावट, प्रत्येकाला एक सुट्टीची गरज असते. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की मला ही आरामाची गरज आहे, मी ही शेती दुसऱ्यांना देऊन करावी, किंवा तुम्ही स्वतःच करण्याचा निर्णय का घेतात? आय थिंक आधी मी म्हणजे आधी दुसरेच करायचे, पण सिन्स मी स्वतः पॅशनेट होतो आणि सॅटर्डे संडे हे माझ्यासाठी एक सुट्टीसारखंच. म्हणजे तिथे शेतावर आल्यावर आपल्याला थोडं रिलॅक्स वाटतं, एक शहरापासून थोडं दूर आल्यावर, आणि ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही शेती करता तेव्हा एक वेगळंच फिलिंग असतं आणि ते फिलिंग मे बी मला जास्त प्रवृत्त करतं अजून चांगली शेती करण्यासाठी. बरोबर सर. तर तुम्ही एकटेच शेती करता का तुमचं सर्व कुटुंब तुमच्यासोबत असतं? माझं कुटुंब म्हणजे माझी आई जी आहे तिनेच आत्तापर्यंत सगळं सांभाळलं आणि आता मी तेच कंटिन्यू करतो आहे मी फक्त पुढे. माझी पूर्ण फॅमिली इन्वॉल्व असते याच्यामध्ये. तर सर, शेती करताना तुम्ही शेतीच्या माध्यमातून कोणकोणते उत्पादन घेतात? आमचं मुख्य पीक शुगर केनच आहे, ऊस, आणि त्याच्याबरोबर सोयाबीन, हरभरा आणि हे 2-3 आम्ही मुख्य पीक म्हणून घेतो. सर, आत्ता आपली चर्चा झाली तेव्हा तुम्ही बोलले की तुम्ही फिश फार्मिंग पण करतात. हे सर्व कोण सांभाळतं तिथं? हे आता आम्ही तिथे माणूस वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि तो सगळं पूर्ण हे बघतो. माझं काम फक्त जाऊन मॉनिटरिंग करणं आणि त्याला काय नको आहे ते त्याला फक्त इन्स्ट्रक्शन देऊन त्याच्याकडून करून घेणं वगैरे असतं. बाकी तर फक्त मॉनिटरिंगवर बऱ्यापैकी सगळं मॅनेज होतं. तर ठीक आहे सर, तुम्ही शेतीच्या माध्यमातून किती उत्पन्न घेता तरी वर्षाला? हे उत्पन्न म्हणजे इट्स मोर दॅन $1 million. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू कोट नंबर, बट इट्स मोर दॅन $1 million. निश्चितच सर, तर तुम्ही खूप छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवली आहे. तर मला शेवटचं एक विचारायचं आहे की आजचा तरुण जेव्हा शेतीकडे वळत नाही, शेतीकडे वळताना आपल्याला दिसत नाही, तर त्या तरुणांना तुम्ही काय सल्ला देताल की त्यांनी काय केलं पाहिजे? आजकाल तरुण नोकरी करून त्यांना असं वाटतं की आपण फक्त नोकरी करूनच पण अनेक शेती दुसऱ्याला करायला जातात, तर त्यांना तुम्ही शेवटचा काय सल्ला देताल? आय थिंक मला असं वाटतं की आता ते दिवस गेले जेव्हा लोक म्हणायचे की शेतीमधून काही उत्पन्न निघत नाही आहे. आता शेतीमध्ये पण एवढे सारे पर्याय उपलब्ध आहेत की जर तुम्ही थोडं लक्ष देऊन एक मॉडर्न फार्मिंग केलं तर डेफिनेटली तुम्ही जे नोकरीमधून किंवा इतर अन्य सोर्सेसमधून जेवढं कमवतं त्याच्यापेक्षा जास्त कपॅसिटी शेतीमध्ये आहे. त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन जर फोकस राहून केलं तर खूप सक्सेसफुल या फील्डमध्ये होऊ शकतं. तर धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात, तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन. तर प्रेक्षकांना तुम्ही बघतायत की आपल्यासोबत यशस्वी अनेक शेतकरी आहेत, पण प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आपल्याला एक वेगळं वैशिष्ट्य बघायला मिळतं आहे. नोकरी करून जेव्हा शेती सांभाळली जाते आणि त्यात आपण यशस्वी उत्पादक शेतकरी म्हणून जेव्हा हा पुरस्कार मिळतो, आज जेव्हा एकाच छताखाली अनेक देशातील शेतकऱ्यांना हा पुरस्कार मिळतो आहे, निश्चितच ही आपल्या देशासाठीच महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. कॅमेरामॅन आशिष सहित मी प्रतीक्षा, कृषी जागरण मराठी, नवी दिल्ली.